नमस्कार, मी किरण. हे आहे स्टार डे नेटवर्क आणि आपण पाहताय स्टार मराठी. स्टार मराठीत आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय नेत्रतज्ञ डॉक्टर राहुल चौधरी यांच्याशी. उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि उन्हाळ्यात डोळ्यांचे वेगवेगळे आजार उद्भवत असतात. उन्हाळ्यात नेमकं डोळ्यांचं उन्हापासून कसं संरक्षण करायचं या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेत्रतज्ञ डॉक्टर राहुल चौधरी. सर नमस्कार. तर सर्वप्रथम मला सांगा की उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आणि उन्हाळा म्हटल्यानंतर डोळ्यांचे विविध आजार उद्भवतात. एकूणच कशा प्रकारचा त्रास होतो उन्हाळ्यामध्ये? उन्हाळा म्हटलं की उष्णता आली, धूळ, माती आणि अल्ट्राव्हायोलेट किरणे, या तीन गोष्टींमुळे मेनली डोळ्यावर प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यात सगळ्यात कॉमनली म्हणजे कंजंक्टिव्हायटिस, आय एलर्जीज आणि ड्राय आईज कॉमनली असतात. धूळ आणि उष्णता असल्यामुळे त्याच्यामुळे डोळ्यांवर डोळ्याचे जे नॉर्मल अश्रू असतात त्याची कमतरता होऊन जाते आणि त्याच्यामुळे ड्राय आईज होतात. त्याच्याबरोबर ॲलर्जीज आणि कंजंक्टिव्हायटिसचे साथ पण या उन्हाळ्यामध्ये थोडेसे जास्ती असते. सर आता नेमकी काळजी कशी घ्यायची? आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले विविध प्रकारचे ॲलर्जी होऊ शकते उन्हाळ्यामध्ये घामामुळे किंवा धुळीमुळे. एकूणच काळजी कशी घ्यायची डोळ्यांची? सगळ्यात मेनली म्हणजे आपण आता ऊन खूप असल्यामुळे युजली जेव्हा एकदम पीक ऊन असतं म्हणजे दुपारच्या वेळेस वगैरे त्यावेळेस बाहेर जाणं थोडंसं टाळावं. जर जायचंच असेल तर मग इधर टोपी किंवा कॅप, हॅट किंवा छत्री घेऊन बाहेर पडावं. पण सगळ्यात चांगलं म्हणजे गॉगल घालून बाहेर गेलेलं जास्ती चांगलं. कारण गॉगलमुळे जे डोळ्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणे जातात ते आपण त्यांना थांबवू शकतो. सर तुम्ही सांगितलं की उन्हाळ्यात बाहेर जाताना गॉगलचा वापर करावा, पण आपण आता जर पाहिलं तर रस्त्यावर 20 ते 30 रुपयांमध्ये हे गॉगल विकले जात आहेत. तर ते कितपत हानिकारक आहेत डोळ्यांसाठी? नाही, ते डोळ्यांसाठी चांगले नाही. कारण ते हलक्या मटेरियल ट्रायसिटेट म्हणून असतात त्याचे बनलेले असतात. त्याच्यानी अल्ट्राव्हायोलेट रेस कम्प्लिटली ब्लॉक होत नाही, साधारण 40% ब्लॉक होतात. पण आपण प्रॉपर जर दुकानात जाऊन प्रॉपर ब्रँडेड चष्मे घेतले तर त्याच्यावर दोन मेनली पॉइंट्स लक्षात ठेवावे. एक तर अल्ट्राव्हायोलेट रेस ए आणि बी हे 98 to 100% ब्लॉकिंग पाहिजे आणि पोलराइज असलेले गॉगल्स जास्ती चांगले. पोलराइजमुळे काय होतं की आपल्या समोरचा जो रोड असतो किंवा आपल्या कारचं समजा हुड असते त्याच्यावरचा जो रिफ्लेक्शन असतो तो कट होतो आणि अल्ट्राव्हायोलेट रेज डोळ्यामध्ये न अवॉइड म्हणजे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे नुकसान होण्याचे चान्सेस कमी असतात. आजकाल कॉन्टॅक्ट लेन्सेस पण येतात, ते पण अल्ट्राव्हायोलेट रेस ब्लॉक करतात, पण मग ते फक्त कॉर्नियावरचे रेस ब्लॉक करतात. बाकीचा डोळा ते अल्ट्राव्हायोलेट रेसला एक्सपोज असतो. त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा गॉगल घातलेलं जास्ती चांगलं. सर आपण पाहिलं तर कॉन्टॅक्ट लेन्स खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या वापरले जातात. मात्र उन्हाच्या वेळेस आपण फिरतो, कुठे धूळ जाते किंवा धुळीकण जातात डोळ्यात आणि त्यावेळेस आपण डोळे चोलतो, तर त्यावेळेला त्या लेन्सेस ज्या असतात त्याचा काही फटका किंवा त्याचा काही अपाय होतो का आपल्या डोळ्यात? चान्सेस थोडेसे वाढतात उन्हाळ्यामध्ये. कारण जसं ड्रायनेस आल्यामुळे आपण नॅचरल एक टेंडन्सी असते की डोळ्यावर हात जातो आणि आपण चोळायला बघतो. पण जर नीट प्रॉपर काळजी घेतली आणि जर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे चांगले त्याच्यावर ड्रॉप्स टाकले ल्युब्रिकेटिंग एजंट्स तर मग हे याची पॉसिबिलिटी कमी होऊन जाते. सर त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे की आता याच्यावर काळजी कशी घेतली पाहिजे की जे तुम्ही सांगितले विविध आजार उद्भवतात या उन्हाळ्यामध्ये, तर त्याच्यावर लोकांनी उपचार कसे केले पाहिजे, तुम्ही कसे उपचार करता आणि लोकांनी घरगुती उपचार कसे केले पाहिजेत एकूणच उन्हापासून वाचण्यासाठी? घरगुती म्हणजे मेनली काय असतं की आपण बाहेर जातो, धूळ माती खूप असते, तीच आपल्या हातावर शरीरावर बसते. त्याच्यामुळे घरी आले की हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे. आपण कधी कधी ड्रायनेस असल्यामुळे हा डोळा चोळला जातो आपल्याकडून. समजा हात खराब असेल तर त्याच्याने डोळ्यामध्ये इन्फेक्शन्स होतात, त्याचे ॲलर्जीज जास्ती वाढतात किंवा स्टाय म्हणून ते बॉईल्स वगैरे येतात डोळ्यामध्ये, त्याचे चान्सेस वाढून जातात. त्याच्यामुळे जरा हात वगैरे स्वच्छ ठेवावे. दुसरं गोष्ट म्हणजे युजली आता मेकअप वगैरे अवॉइड करायचा. जेवढा अवॉइड केला तेवढा चांगला. एकदम जेव्हा पॉसिबल आहे जरुरी तेव्हाच वापरावा. प्लस रात्री झोपण्याच्या अगोदर मेकअप म्हणजे आय लायनर्स वगैरे आजकाल काजळ खूप कॉमन झालेलं आहे, पण ते कम्प्लिटली काढून झोपावे.
पण सुरुवातीला काही घरगुती उपचार केले जायचे, म्हणजे डोळ्यांवर जर आग होत असेल तर काकडी वगैरे कापून ठेवली जायची, तर असे कोणते घरगुती उपचार केले पाहिजेत? आपले डोळ्याचे ह्युमिडिटी किंवा मॉइश्चर वाढवण्यासाठी ते उपाय चांगले असतात. डोळ्यावर आजकाल काकडी वगैरे ठेवू शकतो आपण, किंवा रुमालात बर्फ गुंडाळून ते पण ठेवू शकतो. हल्ली मार्केटमध्ये असे एक प्रकारचे चष्मा टाईप येतं, ज्याच्यामध्ये एक फ्लुइड असतं, ते आपण बर्फात ठेवलं आणि घरी आले की जस्ट ते 10 सेकंड 15 सेकंड जरी डोळ्यावर ठेवलं तरी डोळ्याला भरपूर आराम पडतो. सर, एक महत्वाचा प्रश्न की उन्हाळ्यात लोक एसीचा वापर जास्त करतात, तर एसी मध्ये बसल्यानंतर डोळ्याला नेमका काय त्रास होतो? काय होतं, एसी आणि आजकाल मेनली कम्प्युटर्स पण खूप वाढलेले आहे प्रमाण. हे जेव्हा तुम्ही कम्प्युटर्सवर वगैरे बसतात तेव्हा तुमचं ब्लिंकिंग कमी होऊन जातं बेसिकली, आणि ब्लिंकिंग कमी झाले की जे नॉर्मल अश्रू तयार होतात त्याची आधीच कमी होऊन जाते. उन्हाळा असतो, ऑलरेडी डोळ्यामध्ये ड्रायनेस असतं, प्लस एसीची डायरेक्ट, जर तुम्ही डायरेक्ट एसीच्या समोर बसले तर त्याची हवा लागून सुद्धा थोडासा ड्रायनेस डोळ्यामध्ये येतो. तर एसीच्या समोर डायरेक्ट तुमच्या डोळ्यावर एअर फ्लो येईल असं नाही बसायचं, आणि कॉन्शियसली थोडंसं जास्ती ब्लिंक करायचं जेव्हा तुम्ही कम्प्युटर्सवर असतात, कारण ब्लिंकिंग केलं की डोळ्यातले अश्रू आपोआप वाढतात. सर, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की उन्हाळ्यामध्ये विविध आजार होतात, विविध एलर्जी होतात, पण आपण नेमकं समजायचं कसं की आपल्याला एखादा आजार झाला, म्हणजे त्यावेळेस आपल्या डोळ्याचं स्वरूप काय बदली होतं का, किंवा लाल होतात का डोळे, नेमकं काय होतं? ॲलर्जी आणि ड्रायनेस डोळ्यामध्ये आलं की बेसिकली डोळ्यामध्ये थोडासा डोळा लाल होतो, डोळ्यामध्ये थोडेसे खाज येते, आणि एक फॉरेन बॉडी सेन्सेशन्स पण डोळ्यामध्ये यायला लागतात. डोळा आपल्याला जास्ती तोळावासा वाटतो सारखा, आणि कधी थोडंसं जास्ती झालं तर डोळ्यावर सूज पण येऊ शकते किंवा दिसायला सुद्धा त्रास होऊ शकतो. सर, आता हे जे तुम्ही कारणं सांगितलीत की डोळ्यामध्ये अशा प्रकारचे बदल होऊ शकतात, पण डोळ्याचा उपचार म्हटल्यानंतर लोकांमध्ये एक भीती असते की डोळ्याला काय झाल्यानंतर ऑपरेशन करावं लागतं, तर वेगवेगळी कारणं लोकांच्या डोक्यात असतात. तर हे सगळे आजार झाल्यानंतर एक तुम्ही उपचार कसे करता? तुमच्याकडे काय मार्ग आहेत उपचार? नाही, डोळ्याच्या ड्रायनेस आणि उष्णतामुळे जे जे प्रॉब्लेम्स होतात त्याला बिलकुल कधीच ऑपरेशन लागत नाही. ते प्रॉपर मेडिकेशननी आजार सॉल्व्ह होतात. युजली एक जर प्लेन लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स असतात, म्हणजे आपण सोप्या भाषेत म्हणाल तर आपण जे अश्रू असतात, नॉर्मल अश्रू आपण बाहेरून सप्लाय करतो आर्टिफिशियल टिअर ड्रॉप्सनी, ते आजकाल प्रिझर्वेटिव्ह फ्री आलेले आहे. त्याच्यामुळे ते खूप दिवस वापरले तरी त्याच्यामधून नुकसान काही नाही, होतो फायदाच. फक्त एक की आपल्या डोळ्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ते घ्यावे. नक्कीच, म्हणजे ज्याप्रमाणे की डोळ्यांना त्रास झाल्यानंतर मेडिकलमध्ये जाऊन लोक जे ड्रॉप्स वगैरे घेतात ते न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतलं पाहिजे. सर, एकूणच हा जो उन्हाळा आहे यावर्षीचा, हा लोकांना सुसह्य होण्यासाठी किंवा डोळ्यांचं संरक्षण होण्यासाठी तुम्ही नागरिकांना काय काय सल्ला द्याल या मुलाखतीच्या माध्यमातून? मी एवढंच सांगेन की डोळा एक अशी गोष्ट आहे ज्याची काळजी आपण खूप जपून घ्यावी लागते. जस्ट उन्हाळा आहे, आपण बाहेर छत्री वत्री न हे करता तुम्ही गॉगल वगैरे घातला तर जास्तीच बरं पडेल. काही पेशंट्स जेव्हा मी सांगतो की नाही गॉगल वापरा, तर काही जण लाजतात की नाही आम्हाला फॅशन करायची नाही वगैरे, पण हे सगळं बाजूला ठेवून आपल्या डोळ्याच्या काळजीसाठी गॉगल वापरणे खूप जरुरी आहे. आणि आजकाल आपली हीट एवढी वाढलेली आहे की एक हा पॉईंट कदाचित खूप लोकांना माहीत नसेल, पण अंबरनाथ आणि उल्हासनगर एरियाचा अल्ट्राव्हायोलेट इंडेक्स जो आहे तो ऑलमोस्ट 10 पर्यंत पोहोचलेला आहे, जी एक आपण म्हणतो की एक चांगली गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे डोळ्याचं संरक्षण हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. बाहेर जाताना गॉगल वापरा, घरी आले की डोळे थोडेसे पाणी वगैरे याच्यानी थोडे आपण चेहरा वगैरे साफ ठेवला तरी चांगलं असतं. लुब्रिकेटिंग एजंट्स वापरा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आणि कधीही काही त्रास वाटला तर आधी डॉक्टरांना कन्सल्ट करून मगच मेडिकेशन करायचं. कारण आता असं झालंय की मागच्या 2 महिन्यापासून जे कंजंक्टिव्हायटिस वगैरे पेशंट्स येत आहेत, आपण मेडिकलमध्ये गेलो की पायरिमॉन हा कॉमन ड्रॉप आहे, जो खूप जणांना माहिती आहे, पण तो वापरला गेल्यामुळे असं झालंय की कंजंक्टिव्हायटिस बरं झाल्यानंतर डोळ्यामध्ये असे व्हाईट स्पॉट्स निर्माण होऊन राहिलेले, जे ट्रीट करायला खूप उशीर लागतो आणि डिफिकल्ट जात आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मेडिकेशन करावं कधीही काही त्रास असला तर.
सर, आज जर आपण पाहिलं तर एप्रिल महिना आता नुकताच सुरू झालाय आणि या सुरुवातीलाच आपलं जर तापमान पाहिलं तर 40 डिग्रीच्या आसपास जात आहे. तर किती तापमानाचा डोळ्याला त्रास होतो? जास्तीत जास्त किती तापमानापर्यंत आपल्या डोळ्यांना त्रास होतो? नाही, तापमान असं एक पर्टिक्युलर हे गाईडलाईन नाही आहे, पण ऊन आजकाल कसं ह्युमिडिटी आपल्या इथे आपण असं बघितलं की ह्युमिडिटी पण थोडीशी कमी होते. त्यामुळे जरी आपलं तापमान 35-36 डिग्री असेल तरी पण ते खूप जोरात लागतं शरीराला. त्यामुळे उन्हाळा म्हटला की ही काळजी म्हणजे तापमान किती आहे असं न कन्सिडर करता आपण आता जे सांगितलं आहे ही प्रत्येक गोष्ट पाळावी आणि डोळ्याचं काळजी घ्यावी. सर, आपण म्हणतो की उन्हाळा सुरू झालाय, आपण घराबाहेर आपण काम करतो म्हणून आपल्या डोळ्यांना त्रास होतोय. पण जे घरातले आपली लहान जे बाळं आहेत तर त्यांना पण या उन्हाचा त्रास होऊ शकतो का, जे घरातच असतात फक्त? उन्हाचा त्रास नाही, पण जसं मी म्हटलं की आता उन्हाळ्यामध्ये धूळ माती वाढते. आपण लहान पोरांना कसं असतं की बाहेर अवॉइड तर करू शकत नाही. लहान मुलं आहे ते बाहेर जाणार, धुळीत मातीत खेळणार, त्यामुळे ॲलर्जीचे चान्सेस वाढतात. पण मुलं बाहेरून आले की त्यांना थोडे हातपाय धुवून डोळे जरासे साफ करून त्यांना ॲडवाईस करायचं. आणि जर कंजंक्टिव्हायटिस वगैरे झालंच तर मग लगेच डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट लवकरात लवकर घेतलेली बरी. सर, एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला करतो तो म्हणजे आपलं अंबरनाथ जे शहर आहे, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर ही शहरं आपण जर पाहिली तर इथे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालंय. विविध रासायनिक कारखाने या ठिकाणी आहेत आणि आपण संध्याकाळी जर पाहिलं तर विविध रासायनिक विषारी धूर त्या कारखान्यांमधून निघतो. तर या शहरांना आणि या शहरात राहणाऱ्या लोकांना, ही जी नागरिक आहेत, तर या रासायनिक कारखान्यांचा काही धोका आहे का? त्याच्यापासून डोळ्यांना काय आजार होऊ शकतात? नाही, धोका म्हणजे धोका तर आहेच, कारण रात्री जे केमिकल्स वगैरे सोडले जातात किंवा ओव्हरऑल एक पोल्युशन आपल्या शहरामध्ये खूप वाढलेलं आहे सध्या. अंबरनाथमध्ये आधीच 3-4 MIDCs आहेत. त्यामुळे पोल्युशन वाढल्यामुळे हे जे ड्रायनेस आणि ॲलर्जीचे प्रॉब्लेम्स आहे हे एक्झॅगरेट होऊन जातात, वाढतात. म्हणजे नॉर्मली आधी आपण बघायचो की साधारण एक 10 ते 20% लोकांना ड्रायनेसचा प्रॉब्लेम असायचा. आता आपण जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट एक 50 to 60% पेशंट्सला ड्रायनेसचा प्रॉब्लेम असतो. रुटीनली सुद्धा आम्ही लुब्रिकेटिंग एजंट्स जेव्हा आर्टिफिशियल टिअर्स आम्ही चालू करतो तर फक्त आर्टिफिशियल टिअर्सनीच लोकांचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे अर्धे प्रॉब्लेम आपण जर बघितले तर हे पोल्युशन आणि धुळीमुळेच आहे. धन्यवाद सर, आमच्याशी जी सविस्तर चर्चा केली आणि नागरिकांना जे सल्ले दिले त्याबद्दल धन्यवाद. हे होते गणपती नेत्रालयाचे नेत्रतज्ञ आणि डॉक्टर राहुल चौधरी यांनी उन्हाळ्यातील डोळ्यांना होणारे नेमके आजार आणि या आजारांवर काळजी कशी घ्यायची, उपचार कसे केले जात आहेत यावर आपल्याशी चर्चा केली. स्टार मराठीत आज इथेच थांबूयात. संपर्कासाठी आमचा पत्ता स्टार मराठी 201-202 प्रतिभा अपार्टमेंट, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह शेजारी, शिवाजी चौक, अंबरनाथ पूर्व. मोबाईल क्रमांक 9323338468 आणि 2600060. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत